नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, शुभ सकाळ. गोवा सिरीजचा आजचा 6वा दिवस आणि शेवटचा दिवस. कोल्हापूरला आहे सध्या. काल आपण कोल्हापूरला वस्ती केली. काल आपण 5व्या दिवशी आपण अगोडा फोर्ट, द पायरा म्हणून जागा आहे ती बघितली आणि डायरेक्ट कोल्हापूरला आलो रात्री आणि दर्शन घेतलं महालक्ष्मीचा. आता सकाळी उठून किती 9 वाजता आलोय, पण तिकीट काउंटर अजून चालू नाही झाला. म्हणजे ॲज अ न्यू पॅलेस म्हणून जागा आहे इथं शाहू महाराजांचा. तिथं आतमध्ये बरीच जुन्या वस्तू आहेत ना, पॅलेस आहे तो बघायचा आहे आपल्याला. पण अजून 9 वाजलेत, पॅलेस तिकीट काउंटर अजून उघडला नाही. गर्दी बघ इथे, सगळे तिकीट काढायसाठी थांबलेत. प्रियश गेला तिकीट काढायला, अजून काउंटर तो उघडला नाही. मॅपवर तर दाखवत, म्हणजे ऑनलाईन नेटवर दाखवत का 8ला पॅलेस ओपन होतो, पण तिकीट काउंटर अजून ओपन नाही झाला. बघू आता कधी तिकीट मिळतोय. इथे आपण हा पॅलेस बघू, नंतर इथून डायरेक्ट आपण महाबळेश्वरला निघू. काढला तिकीट, 40 रुपये तिकीट आहे पर पर्सन. माझ्या मागे पार्किंगला जागा बघू शकता. पार्किंगची इथं फी नाही. आणि इथं बघा शाहू महाराजांची मस्त सर्कल केला आहे ना, मूर्ती आहे मधील. आणि ही एंट्री आहे पॅलेसची. चला आतमध्ये जाऊ. पॅलेसच्या आतमध्ये थोड्या ऐतिहासिक वस्तू आहेत, पण त्या आत मला दाखवता येणार नाही कारण कॅमेरा बंदी आहे. फाईन आहे आतमध्ये कॅमेरा नेला तर, चालू केला तर. तरी मी मोबाईल नेते आतमध्ये, बघूया आपल्याला काय काय दाखवता येईल. प्रयत्न करते. असा होता शाहू महाराजांचा कोल्हापूर मधला पॅलेस.
आतमध्ये बराच काय बघणार का होता, पण पूर्ण शूट नाही करू शकलो, थोडा थोडा शूट केला आहे. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. आतमध्ये जुने काळातले हत्यार, शाहू महाराजांचे जुने काळातले फोटो, परत पैलवानांचे पण फोटो, अजून बराच काय होता आतमध्ये. जर तुम्ही कोल्हापूरला येणार असाल तर शाहू महाराजांचा पॅलेस नक्की बघा. तर चला आता आम्ही निघालोत महाबळेश्वरला. आता डायरेक्ट आपण महाबळेश्वरला जाऊन भेटू. चला. महाबळेश्वरला पोहोचलो. पाऊस काय आमचा पाटला थोडासा नाव घे नाही. इथं पण जाम पाऊस पडत आहे. बोटिंग करायची होती पण बोटिंग बंद आहे पावसामुळं. इथं आता बघू हॉर्स राईड करता येते का. इथं चिखल झाला आहे, रिस्की आहे थोडा हॉर्स रायडिंग करणं. तो करायला भेटले तर करायची इच्छा आहे पुरं आज. तुम्हाला पण करायचं आहे ना. हो चला उतरा मग. पाऊस आहे, छत्री आहे ना आपल्याकडं. करायचं त्याला पॅकेज इथून पॅकेज लुटला रे तुम्ही. वा बाबा, परत तुम्हाला स्वस्त पॅकेज देऊ फायदा नाही. इथून आपल्याला अजून 2 पॉइंट बघायचे आहेत. एक कुठला मंदिर आहे तो, महाबळेश्वर टेम्पल नाव आहे ना त्याचा. जुना मंदिर ओल्ड महाबळेश्वरला आहे. आणि तो दिसणार पण नाही. एलिफंट हेड पॉइंटला पण जाऊन पाहिजे. सगळे धुकाच आहे महाबळेश्वरला. तरी बघू काय काय करता येत आहे. इथं जेवढं आता आपले काय आहेत 3 तास आहेत. 3 तासात आपल्याला काय काय करता येतं बघू. हॉर्स रायडिंग बोलते लोक मध्ये. हॉर्स रायडिंग कॅन्सल केली. जाम चिखल झाला आहे, पाडाची शक्यता इथं. पडलो तर वाट लागेल. जाम पाऊस आहे. चला टेम्पल कडे जाऊ, महादेवाचं दर्शन करू. महाबळेश्वरला पर पर्सन आहे ना 50 रुपये पोल्युशन टॅक्स आहे. म्हणजे तुम्हाला महाबळेश्वरला पर पर्सन 50 रुपये भरायला लागतात. हे पूर्ण महाबळेश्वर फिरत असेल तर टॅक्स आहे. आता आम्ही आलो महाबळेश्वर टेम्पलकडे. फुल धुका आहे बघा. ही पार्किंग आहे. ही 50 रुपये पार्किंग आहे इथं. आणि साईडला एक पार्किंग आहे प्रायव्हेट आहे, 30 रुपये आहे. तिथं आलो आहे मी. चला आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन करू. इथं या मंदिराच्या साईडला अजून एक मंदिर आहे, पंचगंगा मंदिर म्हणून. तिथं 5 नद्यांचा उगम होत आहे. तो पण आज बघणार होतो. जय हो शंकरा आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जान, क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. तेरे नाम की. दर्शन झालेलं आहे आपला आताच. आतमध्ये कॅमेरा म्हणजे परमिशन नव्हती, मग आतमधलं दाखवू नाही शकलो. बाहेरून बघा मंदिर. हा महादेवाचं मंदिर आहे, असं व्ह्यू आहे. आता इथून जवळच पंचगंगा मंदिर आहे. तिथं आता आपण दर्शन करायला चाललो. चला जाऊया. सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था. ये जग रहे या ना रहेगी तेरी आस्था. पंचगंगा मंदिरमध्ये झालं आता दर्शन. आतमध्ये कॅमेरा बंदी आहे ना. इथे तर 500 रुपये फाईन आहे. इथे दिलाय, बोर्ड दिलाय बघा. 5 नद्यांचा संगम होतो म्हणून या मंदिराला, संगम नाही सॉरी 5 नद्यांचा उगम होतो म्हणून या मंदिराला पंचगंगा मंदिर असं नाव दिलं गेलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी 5 नद्यांचा उगम होत आहे. 5 नद्यांचं नाव सांगतो मी तुम्हाला. कोयना, वेण्णा, कृष्णा, गायत्री आणि सावित्री या 5 नद्यांचा उगम या ठिकाणी होत आहे.
चला आता इथून आपल्याला जायचं आहे मॅप्रो गार्डनला. पाऊस वगैरे जोरानं आहे, पाऊस कमी झाल्याशिवाय इथून जाता येणार नाही, कारण की आम्ही छत्र्या आणले नाही, छत्र्या गाड्यातच आहेत. चला इथून आपण पाऊस कमी झाल्यावर निघू मॅप्रो गार्डनला आणि तिथून वेण्णा लेक बघायला जाऊ. वेण्णा लेकला जर वातावरण क्लिअर असला तिथली मी व्हिडिओ शूट करून दाखवेल तुम्हाला आणि तिथून आपण डायरेक्ट घरीच निघू. चला आलो आता मॅप्रो गार्डनमध्ये. मॅप्रो गार्डनच्या साईडला बघा स्ट्रॉबेरी वगैरे बसला आणि आलो मॅप्रो गार्डन. चला आतमध्ये जाऊ. वेण्णा लेकला जाम पाऊस पडतोय, वेण्णा लेकला जाऊ शकत नाही, पाऊस खूप आहे. आता चाललो आम्ही घरी. डे 6चा व्लॉग इथेच एंड होतो आणि याच्यासोबत आपली गोव्याची सिरीज सुद्धा एंड होते. चला भेटूया आता नवीन कुठल्या तरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय शिवराय.